सातारा जिल्हा म्हटलं की अनेक नैसर्गिक आणि धार्मिक ठिकाणांसाठी प्रसिद्ध असा जिल्हा म्हटलं जातं. आज आपण आलोय कृष्णा नदी काठावरील ब्रह्मपुरी येथे. हे ठिकाण मार्गशीर्ष अमावस्येला भरणाऱ्या विठ्ठल रुक्माई यात्रेसाठी खूप प्रसिद्ध आहे. जवळच असणारा कृष्णा नदीवरील महत्त्वाचा बंधारा देखील खूप दिवसांपासून सातारा कोरेगाव सारख्या तालुक्यांना जोडण्याचं काम देखील करतोय. त्याचबरोबर याच परिसरात आपल्याला नदीच्या पलीकडे शिवनाथ मंदिर देखील पाहायला मिळतंय. ब्रह्मपुरीत श्री गाडगे महाराज प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा देखील आहे. याच आश्रमशाळेजवळ नदीकडे जाताना छोटी बाग व मुलांना खेळण्यासाठी जागा देखील आहे. अशा या ठिकाणाबद्दल आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, सध्या आपण आहोत रहमतपूरमध्ये आणि इथून आपण निघालोय ब्रह्मपुरीला. आता या बाजूला ना नवीन बाजारपेठ झालेली दिसते. मित्रांनो, आपण आता ब्रह्मपुरी रोडला लागलेलो आहे. तरी आपण काही क्षणातच कोंबडा बघशील ब्रह्मपुरीचं विठ्ठल रुक्मिणी मंदिरचं दर्शन घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण जाणार आहोत ब्रह्मपुरीला. आत्ता आपण आलोय रहमतपूरवरून आणि आता आपल्याला ब्रह्मपुरीला जायचे. तिथून पुढे आपण अंगापूरहून फडतरवाडीला जाणार आहोत. तर आपण त्या स्थळाची माहिती घेणार आहोत. एक अतिशय असं प्रसिद्ध स्थळ आहे, इथलं पंचक्रोशीत गाजलेलं आहे. त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याबरोबर आहेत संतोष कंसे आणि सुरेश राठोड, जे पहिल्यांदाच आपल्याबरोबर काम करतायत. मित्रांनो, आता आपण ब्रह्मपुरीमध्ये एंट्री केलेली आहे आणि या बाजूला आपल्याला आश्रमशाळा विद्यार्थी वसतिगृह पाहायला मिळतंय. या इथून श्री गाडगे महाराज प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळेत जाण्यासाठी प्रवेशद्वार आहे. कोरोना काळात याच आश्रमशाळेत कोविड केअर सेंटर तयार करण्यात आलं होतं. तुम्ही ही आश्रमशाळेची इमारत बघत असाल आणि हा रोड धामनेरवरून येतो. आता आपण निघालोय सगळ्यात महत्त्वाचं बंधारा बघायला. बंधारा बघणार आहोत आणि लगेच माघारी येऊन आपण मंदिराकडे जाणार आहोत. समोर तुम्हाला दिसतोय बंधारा, तिथं आपण जाणार आहे पहिल्यांदा. ही जी मागे दिसते ती कृष्णा नदी आहे आणि सध्या आपण कोरेगाव तालुक्यात आहे. कृष्णा नदीच्या पलीकडे सातारा तालुका आहे. बंधाऱ्यावाला आपण आता आणि इथून तुम्हाला दिसतंय एका साईडला तुम्हाला जास्त पाणी दिसतंय आणि एका साईडला त्यातून खाली सोडलेलं जे पाणी आहे ते दिसतंय. तुम्हाला बंधाऱ्याच्या पाण्याचा आवाज पण येत असेल. ही आहे कृष्णा नदी. दारी लावलेली दिसतात आपल्याला. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या भागातील अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. नमस्कार मित्रांनो, तर या इथे शेती सिंचनासाठी पाणी साठवलेले आहे व त्या साईडला मंदिर आहे, शिवनाथ मंदिर. तर आपण तिथे जाणार आहोत. बंधारा आलेलो आहे आणि काय म्हणाले पाणी शेतीसाठी पाणी अडवण्यात आलेलं आहे. बघ, अजून काय म्हणलं पाहिजे. आता आपण बंधाऱ्यावरून निघालोय. पुढे तिथूनच मी शिवनाथ मंदिर दाखवेन आणि त्याच्यानंतर आपण आश्रमशाळापासून पुढे जाणार आहोत मंदिराकडे.
मित्रांनो, जे तुम्हाला मी शिवनाथाचं मंदिर दाखवलेलं होतं ना, त्याच्यावर आपण अजून एक व्लॉग बनवणार आहोत आणि आम्ही तो लवकरच घेऊन येईल. सातारा तालुक्यातील अंगापूर गावच्या हद्दीत असलेले हे शिवनाथ मंदिराचा परिसर आहे आणि आपल्याला या साईडला शिवनाथ मंदिर देखील पाहायला मिळते. तर मित्रांनो, आता आपण पोचलेलो आहे ब्रह्मपुरीत आणि तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे इथं आपल्याला एक बंधारा आहे. इथं लोक ना पाणी सिंचनासाठी वापरतात, त्याचा वापर चांगल्या पद्धतीने केला जातो. तसंच तुम्हाला या इथं मागे शिवनाथाचं मंदिर दिसतंय. त्याच्यानंतर त्या तिकडे एक पूल दिसतोय जो रहमतपूर आणि अंगापूर सारख्या 2 मोठ्या गावांना जोडतो. आणि आता आपण जाणार आहोत मंदिराकडे, जे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे इथलं फेमस, त्या मंदिराकडे जाणार आहोत. आपण आलोय मंदिराकडे. तुम्हाला समोर एकदम अशी हे झाडं दिसतील तुम्हाला वडाची, खूप साऱ्या भरपूर अशा म्हणजे पारंब्या दिसत आहेत, त्याला उड्या आल्यावर चिंचेची झाडं दिसत आहेत आणि तिथे एक मंदिर आहे, तिथे आपण जाणार आहोत सध्या. इथे दरवर्षी खूप मोठी यात्रा भरते. मित्रांनो, आता आपण आलोय मंदिरापाशी आणि तुम्हाला मागे दिसतं विठ्ठल रुक्माईचं मंदिर आणि या बाजूला तुम्हाला ना मैदान दिसतं. इथे यात्रा भरत होती पूर्वी, मोठमोठे पाणी वगैरे इथं लागत होते. सध्या कोरोना असल्यामुळे हे मंदिर बंद ठेवण्यात आलेलं आहे. दरवर्षी मार्गशीर्ष अमावस्येला इथे यात्रा भरत असते आणि यंदा कोरोनामुळे इथली यात्रा काय भरलेली नाही. तसंच हे मंदिर सुद्धा बंद आहे, तुम्ही बघताय. याच मंदिराच्या साईडला एक गणपती मंदिर आहे, तिथे देखील आपण जाणार आहोत. तसेच या मंदिराच्या परिसरात खूप सारे देवस्थान आहेत. आपण मंदिर परिसरात असलेल्या देवांचे दर्शन घेऊन मुख्य मंदिरात दर्शनासाठी जाणार आहोत. मंदिरासमोरच तुम्हाला एक छानशी तुळस दिसते. मंदिराचे बांधकाम खूप भव्य नसले तरी या ठिकाणी भाविकांची संख्या मात्र खूप मोठी असते. या ठिकाणी मार्गशीर्ष अमावस्येला भरणाऱ्या यात्रेला पंचक्रोशीसह महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणाहून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. ज्यांना पंढरपूरला दर्शनासाठी जाता येत नाही ते भाविक ब्रह्मपुरीला विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन नक्कीच पंढरीचा अनुभव घेतात. म्हणतात ना, ज्याला जमली नाही पंढरी त्याने करावी ब्रह्मपुरी. आता आपण मंदिराला प्रदक्षिणा घालणार आहोत आणि त्यानंतर आपण गणपती मंदिराकडे देखील जाणार आहोत. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही दर्शनासाठी तर याच आणि या ठिकाणचा वेगळा एक अनुभव असतो ना, तो तुम्हाला नक्की अनुभवायला मिळेल. आता आपण आलोय गणपती मंदिराकडे. मंदिरासमोरील भिंतीवर एका बाजूला श्री गणपती स्तोत्र आणि दुसऱ्या बाजूला गणपतीची 21 नावे दिलेली आहेत. मंदिरासमोरील मूषकराज आपल्याला पाहायला मिळतोय आणि समोरच आपण मंदिरातील गणेश मूर्ती देखील पाहतोय. मंदिरातलं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण निघालोय नदी परिसराकडे. आता आपण आलोय आश्रमशाळेपाशी आणि इथूनच आपल्याला नदीकडे जाण्यासाठी वाट आहे. आपण तिथून सरळ सरळ नदीकडे जाणार आहोत. अंगापूरला जाण्यासाठी उपयोगी आहे. इवन हा पहिला नव्हता, हा 2-3 वर्षापूर्वी बांधलेला आहे पूल. एक चांगली सोय झाली, नाही तर तो मगाशी बंधारा दाखवलेला होता तिथूनच आपल्याला यायला लागत होतं. मित्रांनो, आता आपण निघालोय माघारी. तुम्हाला दिसतंय की ह्या ज्या पायऱ्या आहेत ना, त्या पूर्णपणे दगडात बांधलेल्या आहेत.
बघेल तिकडे तुम्हाला दगड दिसतील, त्या व्यवस्थित काम करून त्या बांधलेल्या आहेत. समोर आपण गाडी लावलेली दिसते आपली. काय होतं रे, सगळ्यात मस्त म्हणजे इथली झाडं एकदम हिरवीगार आहेत आणि दिसायला पण छान वाटतात. इथलं वातावरण एकदम शांत असल्यामुळं एकदम छान वाटतं इथं. हे माझे मित्र आहेत संतोष, सुरेश. एक लाईक या दोघांसाठी तर नक्कीच झाला पाहिजे. अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, भेटत राहील पुन्हा तुम्ही. हा, तर मित्रांनो आता आपण त्या पुलावरून निघालोय. इथं मस्तपैकी लोक फोटोशूट साठी येत असतात सतत, तुम्हाला समोर दिसत असतील. फोटो शूटिंग साठी एक जबरदस्त जागा आहे ही. मागाशी दाखवलेलं शिवनाथ मंदिर, त्याला जाण्यासाठी इथून रोड आहे, या बाजूला दिसत असेल तुम्हाला. या रोडने तुम्ही शिवनाथ मंदिराकडे जाऊ शकता. समोरच तुम्हाला मंदिर दिसतंय. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.